एकमेव सत्य जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचे आजच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आपण 24वा तत्व शिकत आहोत. त्या तत्वाचं नाव आहे स्वर्गीय राज्यामध्ये येशू ख्रिस्ताची सेवा किंवा स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये येशू ख्रिस्ताची सेवा. तर बंधू आणि भगिनींनो, हे जे तत्व आहे हे तत्व आपल्याला भविष्यवाणी जी दानिएलने प्रगटीकरणामध्ये केलेली आहे त्याच्याविषयी देखील सांगणार आहे. आणि जो तारणाचा मार्ग आपण आतापर्यंत शिकलेला आहोत, तो तारणाचा मार्ग ह्या पवित्र स्थानामध्ये कसा पूर्ण होतो याच्याविषयी देखील आपण शिकणार आहोत. म्हणजे देवानं जी तारणाची योजना जी आखलेली आहे, ती तारणाची योजना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पवित्र स्थानाद्वारे कशी पूर्ण होते याच्याविषयी आपण शिकणार आहोत. तर पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया की आजच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आपण डोळे झाकू आणि प्रार्थना करू. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर देवा, आमच्या सर्वांचे उत्पन्न करत्या प्रभू, आज या सकाळच्या समयी तुम्ही आम्हाला संधी देऊ केलेली आहे. तुम्ही आम्हाला जिवंत ठेवलं, हाच मोठा आशीर्वाद आणि उपकार तुम्ही आमच्यावरती केलेले आहेत. हे जे आयुष्य आहे हे तुमचं आहे आणि आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आज पुन्हा एक वार आम्ही तुम्हाला समर्पित करत आहोत. आमची वेळ, आमचं अंतःकरण, आमची इच्छा, जे ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे ते सर्व आम्ही तुमच्या गौरवासाठी वापरण्यासाठी आम्ही सर्व गोष्टी तुमच्या हाती आणि अधीनं स्वाधीन करत आहोत. आज विनंती करत आहोत की हे तत्व शिकत असताना आमचं लक्ष पूर्णपणे तुमच्या वचनाकडं आणि ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवू इच्छिता त्या सर्व गोष्टीकडे लक्ष असावं, अशी प्रार्थना आम्ही तुमच्या चरणी करत आहोत. ज्ञानाने उन्याशी आहोत. असे असेल की आमच्यामध्ये आध्यात्मिक गोष्टीसाठी गोडी जी आहे ती कमी झालेली आहे. म्हणून विनंती करत आहोत की आजच्या वचनाद्वारे तुम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ती इच्छाशक्ती, ती गोडी वाढवा, जेणेकरून सातत्यानं तुमच्या वचनामध्ये आणि तुमच्या विश्वासामध्ये वाढण्याची आम्हाला संधी मिळेल. प्रार्थना विनंती करत आहोत की ज्या पापाची आणि जे पाप आम्ही केलेलं आहे, चुका आम्ही केलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टींची आम्हाला क्षमा करा आणि फक्त क्षमाच नको तर ते पाप पुसून टाका, जेणेकरून आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. ज्या गोष्टी आम्ही शिकत आहोत त्या गहन आणि गूढ आहेत आणि म्हणून विनंती करत आहोत की फक्त तुमचाच या ठिकाणी जय जयकार होऊ दे, तुमच्याच नावाला मान, महिमा, गौरव मिळू दे आणि त्याद्वारे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ होऊ दे. म्हणून इथून पुढची वेळ आणि आमचं सर्वस्व तुमच्या अधीनं स्वाधीन करून ही नम्र प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तुम्ही ऐका. प्रियजन हो, जर आपण देवाच्या वचनाकडे वळलो तर त्या ठिकाणी विशेष करून आपण योहानेचा 14वा अध्याय जर उघडला तर त्या ठिकाणी आपल्याला एक महत्वाची आशा पाहायला मिळते. जर देवाचं वचन इथं म्हणत आहे आणि देवाचं वचन नक्कीच म्हणत आहे, तुमचे अंतःकरण, योहानेचा 14वा अध्याय 1 पासून पुढे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते.
मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. वचन 3. आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आता स्पष्टरित्या या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळत आहे की येशू ख्रिस्त स्वर्गरोहण होण्याच्या अगोदर त्याच्या शिष्यांना, त्याच्या लोकांना अभिवचन देत आहे, म्हणत आहे की मी तुमच्यासाठी स्वर्गाच्या राज्यामध्ये जागा तयार कराव्यास जात आहे. आणि ह्या ठिकाणी असंही म्हटलेलं आहे की ज्यावेळेस त्या गोष्टी पूर्ण होतील, म्हणजे जागा तयार करण्याची जी जबाबदारी आहे ती पूर्ण होईल, त्याच्यानंतर मी परत येईन आणि तुम्हाला घेऊन मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी घेऊन जाईन. जेणेकरून जिथे मी आहे तेथे तुम्ही असावे. मग आता ह्या शब्द किंवा ही गोष्ट किंवा ही आशा, ही अभिवचन देऊन जवळपास 2000 वर्ष लोटलेली आहेत. मग 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाला आणि स्वर्गरोहण व्हायच्या अगोदर हे अभिवचन त्यानं दिलेलं आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर आपण अभ्यास केला तर प्रगटीकरणाचं पुस्तक म्हणतं की पहा मी लवकर येत आहे. मग प्रश्न असा आहे की येशू ख्रिस्त आजपर्यंत का आलेला नाहीये? जर येशू ख्रिस्त म्हणत आहे की तो परत येणार आहे जेणेकरून आपण त्याच्या संगती त्या स्वर्गीय राज्यामध्ये जावं, आणि येशू ख्रिस्त प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर म्हणत आहे की मी लवकर येत आहे, पहा मी लवकर येत आहे. एक वेळेस नाही, भरपूर वेळेस, खूप वेळेस येशू ख्रिस्ताने हे अभिवचन प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मग प्रश्न हा आहे की आत्तापर्यंत किंवा अजून येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती का आला नाही? अशातला भाग आहे का की स्वर्गामधून पृथ्वीवरती येण्यासाठी वेळ जास्त लागतो? तसं जर आहे तर येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती अगोदर, म्हणजे त्याचं पहिलं जे आगमन आहे किंवा पहिल्या वेळेस ज्यावेळेस तो आला या भूतलावरती 2000 वर्षापूर्वी, त्याच्या अगोदर येशू ख्रिस्त कधी स्वर्गातून खाली उतरला नव्हता का? तुम्हाला आणि मला व्यवस्थित माहित आहे की अब्राहम ज्यावेळेस त्याच्या तंबूच्या दाराशी बसला होता, दुपारची वेळ होती, दिवसाची वेळ होती, त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला 3 लोकं त्या ठिकाणी गाठ पडलेली आहेत. आणि अब्रामाला वाटलं, की ते 3 लोकं जे आहेत ते प्रवासी आहेत, यात्रेकरू आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. आणि म्हणून त्यांना त्यांना तंबूमध्ये बोलवलं, त्यांची चांगली काळजी घेतली, त्यांना जेवायला वगैरे दिलं. आणि मग त्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत, की ते 3 जे आहेत त्याच्यापैकी एक जो आहे, तो व्यक्ती, तो येशू ख्रिस्त स्वतः आहे. तर प्रश्न असा आहे, की येशू ख्रिस्त त्याच्या पहिल्या आगमनाच्या अगोदर देखील या भूतलावरती आला. मग प्रश्न असा आहे, की 2000 वर्ष लोटलेली आहेत, तरी देखील येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती का आलेला नाही? जेव्हा की प्रगटीकरणाचं पुस्तक म्हणतं, की पहा मी लवकर येत आहे. लवकर त्याच्यासाठी का लवकर आपल्यासाठी? ज्यावेळेस प्रगटीकरणाचं पुस्तक म्हणतं, की पहा मी लवकर येत आहे, मग ते लवकर म्हणजे आपल्यासाठी किती? त्याची वेळ आणि आपली वेळ एकच आहे हो, का? हो. आणि असं जर आहे, तर मग प्रश्न पडतो, की आत्तापर्यंत येशू ख्रिस्त का आलेला नाही? बंधू आणि भगिनींनो, त्या ठिकाणी वेळ परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला लागत आहे का, की स्वर्गातून पृथ्वीवरती येण्यासाठी खूप वर्ष लागतात? का अंतर जे आहे स्वर्गामध्ये आणि पृथ्वीमध्ये, ते अंतर जास्त आहे, म्हणून येशू ख्रिस्त या भूतलावरती अजून आलेला नाही? जर आपण उत्पत्तीचा विचार केला आणि ह्या जगाच्या निर्मितीचा विचार केला, तर येशू ख्रिस्त त्या ठिकाणी निर्मितीच्या काळामध्ये देवाचं वचन म्हणतं, की ह्या भूतलावरती होता. मग अंतर देखील, जर आपण अंतर याचा विचार केला, की अंतर जास्त आहे, तर अंतर देखील येशू ख्रिस्तासाठी जास्त नाही. वेळ येशू ख्रिस्तासाठी जास्त नाही, अंतर येशू ख्रिस्तासाठी जास्त नाही. तर मग कोणतं कारण असं आहे, जेणेकरून येशू ख्रिस्त अजून देखील
या भूतलावरती आलेला नाही. बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या समोर एक फार मोठी समस्या आहे. ज्यावेळेस आदम आणि हवेनं पाप केलं, त्यावेळेस आदम आणि हवेनं देवाची साथ सोडून सैतानाची साथ पकडली. म्हणजे थोडक्यात पाप करायच्या अगोदर आदम आणि हवा जे होते ते देवासंती एकनिष्ठ होते आणि पापापासून वेगळे होते. पण ज्यावेळेस उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो की आदम आणि हवेनं पाप केलं, त्यावेळेस ते देवापासून वेगळे झाले, देवापासून ते दुरावले आणि पापासंती ते एकनिष्ठ झाले. त्यावेळेसपासून येशू ख्रिस्तासमोर एक मोठा आणि भयंकर प्रश्न आहे आणि तो म्हणजे, जर ह्या पापी व्यक्तीला वाचवायचं असेल तर येशू ख्रिस्त ह्या व्यक्तीला पापामध्ये वाचवू शकत नाही. म्हणून आपण विशेष करून मत्तय याचा 1 अध्याय आणि 21 वचन वाचूया. मत्तयचा 1 अध्याय आणि 21 वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे, तिला पुत्र होईल. म्हणजे हे अभिवचन आहे, ही भविष्यवाणी आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. जर आपलं तारण व्हायचं असेल तर पापामध्ये आपलं तारण होत नाही. म्हणजे पापामध्ये जर आपण आयुष्य जगत असेल तर आपलं तारण होणार नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की जर एखाद्या पाप्याला वाचवायचं असेल तर प्रथम येशू ख्रिस्ताला त्या पाप्याला पापापासून वेगळं करणं गरजेचं आहे. त्या क्रियेला येशू असं म्हणतात. जो व्यक्ती लोकांना त्यांच्या पापापासून वेगळं करतो, पापापासून त्यांची सुटका करतो, त्या व्यक्तीला येशू म्हणतात. तर बंधुजन हो, ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की येशू ख्रिस्त अजूनपर्यंत का आलेला नाहीये? कारण की त्या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे त्याला आपल्याला पापापासून वेगळं करायचंय. म्हणून देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त देखील कोणत्याही पाप्याला पाप करत असताना वाचवू शकत नाही. आणि तुम्ही आणि मी आपण शिकलेलो आहोत तारणाचा अनुभव या तत्वामध्ये आपण शिकलेलो आहोत की जर तुम्ही आणि मी पापात राहिलो तर आपल्याला सार्वकालिक जीवन नाही. म्हणून येशू ख्रिस्त काय करतो? पाप आणि पाप्याच्या मध्ये उभा राहतो. पाप आणि पाप्याच्या मध्ये उभा राहतो आणि येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही आणि मी जे पाप केलेलं आहे त्याच्यामुळे जे मरण येतं ते मरण तो स्वतःवरती घेतो. आणि थोडक्यात येशू ख्रिस्त म्हणतो की जे पाप आदम आणि हवेनं केलेलं आहे ते सर्व पाप येशू ख्रिस्त म्हणतो की मी आता स्वतःवरती घेतो. म्हणजे काय करतो? तुमचं आणि माझं पाप तो स्वतःवरती घेऊन तुम्हाला आणि मला पापापासून वेगळं करतो. हा पहिला मुद्दा. पण मत्तय याच्या पहिल्या जो देवांचा देव आहे, प्रभूंचा प्रभू आहे, त्याला दुसरं नाव पण दिलेलं आहे. ते दुसरं नाव मत्तय 1:23 मध्ये आहे. देवाचं वचन म्हणतं, पहा कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युअल असे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ परमेश्वर, आमच्या बरोबर देव किंवा आमच्या बरोबर परमेश्वर. म्हणजे देवपुत्र जो आहे त्याला 2 नावं दिलेली आहेत. एक येशू आणि दुसरं नाव इमॅन्युअल. जितकं येशू महत्वाचं नाव आहे, तितकंच इमॅन्युअल नाव देखील महत्वाचं आहे. येशू म्हणजे पापापासून वेगळा करणारा. पण पापापासून वेगळं केलं म्हणजे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं असं नाही. परत एकदा. फक्त आपण पापापासून वेगळे झालो म्हणून आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं असं नाही. कल्पना करा, विचार करा. जर येशू ख्रिस्त म्हणाला, की "ठीक आहे, मी वधस्तंभावरती तुमच्यासाठी प्राण देतो. तुमचं पाप जे आहे ते तुम्ही मला द्या." म्हणजे तुम्ही पापापासून वेगळे झाला. चांगली गोष्ट आहे.
पण जर येशू ख्रिस्त म्हणाला, की पापापासून तुम्हाला मी वेगळं करतो, तुम्हाला मी पवित्र करतो, पण तुम्ही ह्याच भूतलावरती सार्वकालिकरित्या राहणार आहात. तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाण्याची संधी मिळणार नाही. आपल्याला बरं वाटेल. आपण म्हणू का, की ठीक आहे, आम्हाला फक्त पापापासून वेगळं व्हायचंय, आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायचं नाहीये किंवा देव जो पिता आहे त्याच्यासंगती आम्हाला एक व्हायचं नाहीये. आम्हाला ह्या भूतलावरतीच आम्ही जर राहिलो तर ठीक आहे. असं जर येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणाला तर तुम्ही ते मान्य कराल का? बंधू आणि भगिनींनो जरा विचार करा. परत एकदा, पाप करायच्या अगोदर आपण देवासंती, पित्यासंती एकनिष्ठ होतो, पित्याच्या बरोबर होतो आणि पापापासून वेगळे होतो. पण ज्यावेळेस आपण पाप केलं त्यावेळेस पापासंती एकनिष्ठ झालो आणि देवापासून वेगळे झालो. 2 गोष्टी झाल्या त्या ठिकाणी. तर येशू ख्रिस्त आपल्या मध्ये येतो म्हणजे तुमच्या आणि तुमच्या मरणाच्या मध्ये येतो आणि म्हणून मरण तुमच्यावरती येतं. येशू ख्रिस्त म्हणतो, की जे मरण पापावरती येणार आहे, ते मरण मी घेईन. ते पाप जे त्याने केलेलं आहे, ते पाप मी स्वतःवरती घेईन. त्या पाप्याला आणखीन एक संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून येशू ख्रिस्त, येशू ह्या शब्दाचा अर्थ पापापासून वेगळं करणे. पण एवढीच क्रिया येशू ख्रिस्त करत नाही. तारणाची योजना जी आहे, ती तारणाची योजना फक्त आपल्याला पापापासून वेगळं करणं नसून येशू ख्रिस्त म्हणतो, की त्या तारणाच्या योजनेमध्ये पित्यासंती जे आपलं नातं तुटलेलं आहे, ते नातं परत जोडणे, हे देखील तारणाची योजना आहे. आपल्याला खूप वेळेस किंवा आत्तापर्यंत जवळपास भरपूर ख्रिस्ती लोकांनी प्रचार केलेला आहे आणि बहुतांश ख्रिस्ती लोकांना एवढंच माहिती आहे, की आपण पापापासून वेगळे झालो पाहिजे. पण पित्यासंती एकनिष्ठ होणं ही देखील तारणाच्या योजनेमध्ये आहे. आणि तारणाची योजना म्हणजे फक्त पापापासून वेगळं न होता एक परमेश्वर पित्यापर्यंत पोहोचणं आणि परमेश्वर पित्यासंती एकनिष्ठ होणं इथपर्यंत तारणाची योजना जाते. म्हणून आपण योहानेचा 14वा अध्याय 1 पासून 3 पर्यंत वाचलं. येशू ख्रिस्त लवकरच म्हणजे योहान याचा 14वा अध्याय ज्यावेळेस तो बोलत होता, त्यावेळेस येशू ख्रिस्त लवकरच ह्या भूतलावरती प्राणदेता होणार होता आणि स्वर्गारोहण होणार होता. म्हणून येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी अभिवचन देत आहे आणि म्हणत आहे, की तारणाची योजना जी आहे ती फक्त वधस्तंभापर्यंत नाही. तारणाची योजना वधस्तंभाच्या नंतर देखील आहे, जी योजना आपल्याला म्हणजे तुम्हाला आणि मला माहित पाहिजे. म्हणून आपण हा 24वा तत्व जे आहे ते शिकत आहोत. आणि त्या 24व्या तत्वाचं नावच इतक्या गोष्टी आपल्याला कळतात, की आपल्याला येशू ख्रिस्त स्वर्गीय पवित्र मध्ये जी सेवा करत आहे, ती सेवा का गरजेची आहे याच्याविषयी आपल्याला सांगतं. आणि म्हणून येशू ख्रिस्त स्वर्गारोहण व्हायच्या अगोदर येशू ख्रिस्त आपल्याला सांगून गेलेला आहे, की मी माझ्या पित्याच्या घरी चाललेलो आहे आणि तुमच्यासाठी जागा तयार करत आहे. आणि ज्यावेळेस जागा तयार होणं पूर्ण होईल, त्यावेळेस मी परत येईन आणि ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी घेऊन जाईन. म्हणून बंधू आणि भगिनींनो, कुठे घेऊन जात आहे? येशू ख्रिस्त आपल्याला पित्यासंती एकनिष्ठ करण्याच्या क्रियेमध्ये आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, तारणाची जी योजना आहे, ती तारणाची योजना शिकत असताना फक्त क्रूसापर्यंतच आपण न शिकता, येशू ख्रिस्ताची सेवा जी स्वर्गीय राज्यामध्ये आत्ता सध्या सुरू आहे, त्या सेवेविषयी जाणून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणि म्हणून जर तुम्ही मला परवानगी दिली, तर मी हे स्पष्टपणे सांगेन, सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीची जी स्थापना झालेली आहे, तुम्हाला कोणीतरी सांगितलंच असेल, शिकवलंच असेल, की मंडळीची स्थापना कधी झाली. जाता जाता आपण त्याची उजळणी करूया. सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीची स्थापना 1863 इसवी सन मध्ये झालेली आहे. तर त्या मंडळीची स्थापना का झाली? याचा जर तुम्ही विचार केला, तर त्या काळातल्या लोकांनी
पवित्र स्थानाविषयी अभ्यास केला आणि त्यांना आढळलं की येशू ख्रिस्त जो आहे तो येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्यामध्ये काय करत आहे. त्या अभ्यासक्रमामुळे परत एकदा येशू ख्रिस्ताची परम पवित्र स्थानामध्ये किंवा पवित्र स्थानामध्ये जी सेवा आहे त्याचा ज्यावेळेस अभ्यास केला तर त्या अभ्यासामुळे सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीची स्थापना झाली. जर हे तत्व तुम्ही काढलं ना, 24वं तत्व ज्याचं शीर्षक आहे येशू ख्रिस्ताची स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये सेवा, हे जे तत्व जर तुम्ही काढून टाकलं तर सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीचं अस्तित्व निघून जातं. म्हणून मी दक्षिण महाराष्ट्र विभागाचे हात जोडून आभार मानत आहे की हे तत्व शिकवण्याची संधी त्यांनी मला केलेली आहे. आणि म्हणून हे तत्व शिकत असताना आपल्याला खूप अशा गोष्टी कळतील ज्या गोष्टीचा आपण विचार देखील केलेला नाही. अशा गोष्टींचा विचार करावा लागेल आपल्याला ज्या गोष्टी आपण स्वतःही शिकलेलो नाहीये. बहुतांश लोक ह्या ठिकाणी जे आहेत ते परमेश्वराचे सेवक आहेत, परमेश्वराचे दास आहेत आणि त्यांना हे तत्व जेवढं सखोल अभ्यास करता येईल ह्या तत्वाविषयी आणि शिकता येईल तेवढं त्यांनी ते शिकलं पाहिजे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण प्रश्न विचारलेला आहे की आतापर्यंत येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती का आलेले नाही. 2000 वर्ष लागतात येशू ख्रिस्ताला या ठिकाणी यायला. जेव्हा की येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की पहा मी लवकर येत आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी दोन गोष्टी आपण ह्या ठिकाणी शिकत आहोत. पापापासून वेगळं होणे आणि पित्यासंती एकनिष्ठ होणे, म्हणजे देवासंती एकनिष्ठ होणे. कारण की पापाच्या अगोदरची जी आपली स्थिती होती तीच स्थिती येशू ख्रिस्त परत आपल्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती योजना त्यानं जी आखलेली आहे ती योजना परिपूर्ण झाली पाहिजे. कारण की पापाच्या अगोदर आपण पित्याबरोबर होतो. एदन च्या बागेमध्ये आपण वाचलं की पिता म्हणजे देव जो होता तो आदम आणि हव्वेसंती दररोज यायचा आणि बोलायचा. पण ते पापानंतर ते बंद झालं. यशाच्या पुस्तकामध्ये तुम्ही जर वाचलं तर आपल्याकडे वेळ नाही प्रत्येक वचन वाचण्यासाठी. यशाचं पुस्तक आणि विशेष करून 59वा अध्याय जो आहे तिथं लिहिलेला आहे की तुमच्या आणि माझ्या पापामुळे आपल्यामध्ये आणि पित्यामध्ये भिंत निर्माण झालेली आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणत आहे की पित्यापासून आपण जे वेगळे झालेलो आहोत हे असं असणं चुकीचं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की हे असं होणं चुकीचं आहे. तसं होता कामा नये. जरी आपण पापामध्ये एकनिष्ठ असेल म्हणजे पाप करत असेल तर येशू ख्रिस्त म्हणतो की जितकं पापापासून वेगळं होणं गरजेचं आहे तितकंच पित्यासंती एकनिष्ठ होणं गरजेचं आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण हे पाहत आहोत की येशू ख्रिस्ताला पाप नष्ट करायचंय, पाप्याला नाही. म्हणून येशू ख्रिस्तासमोर ही मोठी समस्या आहे. तुम्ही म्हणाल की देवासमोर मोठी समस्या का आहे? कारण की त्या समस्येमध्ये आपण आहोत. त्या समस्येमध्ये देवाला किंवा येशू ख्रिस्ताला आपल्या परवानगीशिवाय आपल्याला पापापासून वेगळं करता येत नाही. तो जबरदस्ती करून आपल्याला पापापासून वेगळं करू शकत नाही. त्याला आपली संमती घ्यावी लागेल. म्हणून येशू ख्रिस्तासमोर मोठी समस्या आहे बंधू आणि भगिनी. तर बंधू आणि भगिनींनो, मोठी समस्या ही आहे की पाप नष्ट करत असताना पापी नष्ट होता कामा नये. परत एकदा, पाप त्याचा समूळ नाश करत असताना पाप्याचा समूळ नाश होता कामा नये. अलगद, एकदम अलगद आणि एकदम व्यवस्थित योजना आखून पाप आणि पापी वेगळं करायचं आहे आणि त्याच पाप्याला पवित्र करून जो देव पवित्र आहे त्याच्या संगती, त्याच्या जवळ आणून पापी व्यक्तीला पवित्र करून त्या दोघांना एक करण्याची योजना जी आहे त्याला म्हणायचं तारणाची योजना. साध्या सोप्या मराठमोळी भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न मी तुमच्या समोर करत आहे. तर जर आपण ह्या तारणाच्या योजनेविषयी विचार केला तर त्याच्याविषयी आणखी कुठं काय लिहिलंय ते आपण पाहूया.
स्तोत्र संहिता याचा 77 अध्याय, स्तोत्र संहिता 77 आणि त्याचं 13 वचन. स्तोत्र संहिता 77, 13 वचन. स्तोत्र संहिता याचा स्तोत्र संहिता याचा 77वा अध्याय आणि 13 वचन. इथं लिहिलेलं आहे, हे देवा तुझा मार्ग पवित्र आहे. मराठी पवित्र शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये भाषांतर जे आहे ते व्यवस्थित झालेलं नाही. पण जर आपण इंग्रजी भाषेमध्ये याचा जर अभ्यास केला तर इंग्रजी भाषेमध्ये काय लिहिलंय मी ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. स्तोत्र संहिता म्हणजे बुक ऑफ साम्स याचा बुक ऑफ साम्स चॅप्टर 77 इंग्लिशमध्ये वाचतो आणि त्याचं भाषांतर मी तुम्हाला मराठीमध्ये करतो. 77वा अध्याय आणि त्याचं 13 वचन. देवाचं वचन म्हणतं या ठिकाणी 13 वचन, दाय वे ओ लॉर्ड इज इन द सँक्च्युरी. सँक्च्युरी असा शब्द वापरलाय इंग्रजी भाषेमध्ये, आणि ही भाषा जी केजेव्ही बायबलमध्ये आहे ती मूळ भाषा आहे. तर इथं लिहिलंय, देवा तुझा मार्ग पवित्र स्थानामध्ये आहे, सँक्च्युरीमध्ये. पण मराठीमध्ये फक्त पवित्र शब्द वापरलाय, पवित्र स्थान असा शब्द वापरलेला नाही. देवाचा मार्ग पवित्र स्थानामध्ये आहे. दाय वे ओ लॉर्ड इज इन द सँक्च्युरी, म्हणजे देवा तुझा मार्ग जो आहे ना, कोणता मार्ग? तारणाचा मार्ग. देवा तुझा तारणाचा मार्ग पवित्र स्थानामध्ये आहे. म्हणून पवित्र स्थानाचा अभ्यास केला की देवाच्या तारणाचा मार्ग आपल्याला कळेल. बरोबर. आता त्या तारणाचा मार्ग जो आहे त्याचा अभ्यास करायचा आहे, तर देवाचं वचन म्हणतं की पवित्र स्थानामध्ये मार्ग आहे. मग पवित्र स्थानाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे येशू ख्रिस्तानं जे सांगितलं, येशू म्हणजे पापापासून वेगळा करणारा आणि इमॅन्युअल म्हणजे आम्हा बरोबर देव. जितका येशू हा शब्द महत्वाचा तितकाच इमॅन्युअल हा शब्द महत्वाचा. जर इमॅन्युअल शब्द महत्वाचा नसता तर मत्तई याच्या पहिल्या अध्यायामध्ये 23व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताला दुसरं नाव जे आहे द्यायची काहीच गरज नव्हती. प्रत्येक वचन जे परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये आहे त्या प्रत्येक शब्दाचं महत्व आहे. म्हणून आपण येशू हे जितकं आपण मानतो तेवढंच इमॅन्युअल हा शब्द मानला पाहिजे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं, देवा तुझा मार्ग पवित्र स्थानामध्ये आहे. आणि जर आपण पवित्र स्थानाचा अभ्यास केला तर आपल्याला देवाचा मार्ग म्हणजे तारणाचा मार्ग कळेल. म्हणून देवाने मुद्दाम मोशेला एक आज्ञा केली. कोणती आज्ञा? जर आपण निर्गम याचा 25वा अध्याय वाचला, निर्गम, जुना करार, निर्गम याचा 25वा अध्याय, जुन्या करारामध्ये निर्गम याचा 25वा अध्याय, आणि जर त्या ठिकाणी वाचलं तर त्या ठिकाणी काय लिहिलंय? ज्या वेळेस देव मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून, मिस्र देशाच्या गुलामगिरीतून बाहेर आणतो, त्यावेळेस देव मोशेला एक महत्वाची आज्ञा देतो आणि ती आज्ञा निर्गम याच्या 25वा अध्यायामध्ये 8व्या वचनामध्ये लिहिलेली आहे. काय लिहिले? मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी पवित्र स्थान तयार करावे. देव ह्या ठिकाणी किंवा येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी स्पष्टपणे मोशेला ही आज्ञा सांगत आहे आणि म्हणत आहे की देवाला तुमच्या संती आणि माझ्या संती राहायचंय. देवाची इच्छा आहे. कोणताही पिता तुम्ही घ्या, जगिक पिता, जगिक वडील जर तुम्ही घेतला तर त्या जगिक वडिलाला देखील वाटत असतं की त्याची लेकरं त्याच्या संती असावेत किंवा तो लेकरांसंती असावा. म्हणून ह्या जगामध्ये दोन गोष्टी नक्कीच होत असतात. एक तर वडील लेकरांसंती जाऊन राहतो किंवा लेकरं वडिलांकडे जाऊन राहतात. आता हे ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपण पित्याविषयी विचार करतो का? सर्वसाधारणतः ज्या गोष्टी आपण जगामध्ये पाहतो त्याच्यामुळे आपलं लक्ष पित्याकडे जातं का? गेलं पाहिजे. म्हणून पिता जो आहे किंवा येशू ख्रिस्त जो आहे तो म्हणतो की मला तुमच्या संती येऊन राहायचंय.
आणि जर मला तुमच्या संगती येऊन राहायचं आहे, तर तुम्ही माझ्यासाठी पवित्र स्थान बांधलं पाहिजे. आणि मग ते पवित्र स्थान ज्यावेळेस बांधाल, त्यावेळेस तुम्हाला कळेल, की मी तुमच्या संगतीत, तुम्ही माझ्या संगती कसं राहू शकता. पण जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो. परत एकदा इमॅन्युअल या शब्दाचा अर्थ आम्हाबरोबर देव किंवा देव आमच्या सोबत. तर देवासोबत राहायचं तर पहिलं येशू, येशू हा शब्द पूर्ण झाला पाहिजे. पहिलं मत्तई 1:21 पूर्ण झालं पाहिजे. मग मत्तई 1:23 पूर्ण होईल. परत एकदा, पापापासून वेगळा करणारा जो व्यक्ती आहे त्याला येशू म्हटलं जातं. पहिलं पापापासून वेगळं होणं गरजेचं आहे आणि मगच इमॅन्युअल म्हणजे आम्हाबरोबर देव. म्हणजे पवित्र स्थान ज्यावेळेस बांधायला मोशेला सांगितलं, त्याचा शेवटचा टप्पा काय असेल, की आपल्याबरोबर देव राहील. हा शेवटचा टप्पा आहे. पण सुरुवात तिथं होत नाही. सुरुवात कुठं होते? पापापासून वेगळं करण्याची जी सुरुवात आहे, तिथं पहिला टप्पा आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, पवित्र स्थानाविषयी विचार करत असताना, पवित्र स्थानामध्ये प्रवेश करत असताना किंवा प्रवेश केल्यानंतर पहिली गोष्ट जी आपल्याला शिकायची आहे ती येशू ख्रिस्त आपल्याला पापापासून वेगळं कसं करतो, हे आपण पाहायचं आहे. आणि नंतर पाप वेगळं केल्यानंतर मग तुम्ही आणि मी पित्यासंगती एक कसं होतो, ते आपल्याला पवित्र स्थानामध्ये पाहायला मिळेल. म्हणून प्रियजन हो, आपण फक्त पवित्र स्थानाचा परिचय करून घेतलेला आहे, की आजपर्यंत येशू ख्रिस्त का आलेला नाही. त्याचं उत्तर तुम्हाला जर मला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही सातत्याने ह्या अभ्यासक्रमामध्ये या, जेणेकरून तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्त सध्या काय करत आहे, याच्याविषयी कळेल. बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की येशू ख्रिस्ताला तुम्हाला आणि मला पापापासून वेगळं करायचं आहे. हा मुद्दा 1 आणि मुद्दा नंबर 2 त्याला आपण पित्यापासून वेगळं झालेलो आहोत. परत त्याला तुम्हाला आणि मला पित्यासंगती भेट घालून द्यायची हा मुद्दा नंबर 2. तर तुम्ही आणि मी किती जण आज निर्णय घेत आहोत? जर तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे, तर कृपा करून हात वर करा. तुम्हाला आणि मला किती आज निर्णय घ्यायचा आहे? किती जणांना वाटतं, की देवा, या सर्व तारणाच्या मार्गामध्ये मला येशू ख्रिस्ताची साथ द्यायची आहे. जेणेकरून पापापासून तर वेगळा मी होईनच, पण पित्यापासून जो वेगळा झालेला आहे, त्या पित्यासंगती मला एकनिष्ठ होण्याची संधी मिळणार आहे. आणि म्हणून ह्या पवित्र स्थानामध्ये शिकत असताना देवा मला येशू ख्रिस्ताची साथ द्यायची आहे. किती जणांची इच्छा आहे? किती जणांची इच्छा आहे? जर तुमची इच्छा असेल, तर कृपा करून हात दाखवा. जेणेकरून ह्या गोष्टी शिकत असताना फक्त ह्या गोष्टी ज्ञानानेच नाही, तर आपल्याला त्या प्रात्यक्षिकरित्या गोष्टीचा अनुभव व्हावा, म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वाद देवो. ज्या लोकांनी हात वर केलेले आहेत, देव तुम्हाला आशीर्वाद देवो. आपण काय करूया? प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर देवा, आम्ही तुमचे आभार उपकार मानतो, की ज्या गोष्टीचा अभ्यासक्रम आम्हाला करायचा आहे, त्या गोष्टीचा पाया तुम्ही आज घातलेला आहे. आणि हा पाया तुम्ही स्थापित केलेला आहे. म्हणून प्रार्थना विनंती करत आहोत, की आम्ही ह्या सर्व गोष्टी फक्त ज्ञानापोटी न शिकता, ह्या ज्ञानाद्वारे आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये बदल घडून यावा. जेणेकरून आम्ही सेवक या नात्याने, सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीचे सभासद या नात्याने, लोकांसमोर ख्रिस्तीपण जे आहे ते व्यवस्थित मांडू आणि त्याद्वारे फक्त आम्हीच नाही, तर आमच्याद्वारे इतरांना देखील तारण मिळेल आणि देवासंगती आम्ही एकनिष्ठ होऊ, इथपर्यंत आम्हाला आशीर्वाद मिळेल, असं तुमच्या दैनिक कृपेनं होऊ दे. प्रत्येकाच्या अंतःकरणासंगती तुम्ही बोला. प्रार्थना विनंती करत आहोत, की ह्या सर्व गोष्टी शिकत असताना जसं-जसं आम्ही पुढे शिकत आहोत, तसं-तसं आम्ही या शिक्षणासोबत जावं. जेणेकरून ज्यावेळेस हे शिक्षण पूर्ण होईल, त्यावेळेस आमचं देखील आम्हाला तारणाचा मार्ग कळेल आणि आम्ही तारलेल्या स्थितीमध्ये येऊ, असा आम्हाला आशीर्वाद द्या. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व आणि हा दिवस तुमच्या आधीन स्वाधीन करून नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका.